ह्या वर्षी पावसाने सर्व सण साजरे करून माहेरपण एन्जॉय करून जायचं ठरवलंय, कारण थंडीचा महिना चालू झालाय पण पावसाचं काही थांबायचं नावच घेत नाहीये. तर सकाळ सकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर आज मुलांना सुट्टी होती, स्वयंपाकाचं फारसं काही टेन्शन नव्हतं. तर पण आता नाश्त्याला पोटोबाला तर काहीतरी लागणार. तर म्हटलं आता झटपट काय होईल, तर म्हटलं कांदा पोहेच होतील. आणि कांदा पोहे म्हटलं तर चहा तर पाहिजे. तर एकीकडं मस्त असा चहा ठेवला आणि त्याच्यानंतर इथं पोहे बनून रेडी होते. तर म्हटलं चला सर्वात अगोदर मुलांना देऊया, कारण मुलं शांत झाली ना तर बाकीची कामं लवकर सुचतात. आणि माझं तेच चाललं होतं, इथं मुलांना पोहे द्यायचं काम चालू होतं, पण त्यांचं माझ्या पाठीमागं भांडणं करायचं काम चालू होतं. आणि मग मुलांची भांडणं लागली की खूप जास्त चिडचिड होती आणि माझी दोघांवरही चिडचिड होत होती, कारण त्यांना खायला देऊनही शांत बसायचं नसतं. आणि सुट्टी असली की घरात असं काहीचं वातावरण असतं. तर इथं आमच्या तिघांसाठी मस्त असे पोहे घेतले. आता पोहे म्हणल्यावर त्याच्याबरोबर लिंबू पाहिजे, आणि लिंबू म्हणलं की त्याच्या मस्त असं खिसलेलं ओलं किंवा सुक्कं खोबरं पाहिजे. पण आज मला खिसायचा पण कंटाळा आला होता. कधी कधी असं होतं ना की आपल्याला काही गोष्टी करायचं खूप जास्त कंटाळा येतो. आज तसं काहीसं झालं होतं. आणि हे कधी होतं माझ्याबरोबर, जेव्हा मी उठायला मला उशीर होतो, आणि आज तसंच झालं होतं. तर मस्त इथं पोहे रेडी आहेत, तर या मग तुम्ही देखील पोहे खायला. तर म्हणलं चला आता इथं चहा देखील घेते, कारण चहा आणि पोहे, एक घास पोह्याचा आणि वरून थोडासा चहा प्यायचा, आणि खूप अप्रतिम लागतो. तुम्ही जर ट्राय केलं नसेल तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही दिवसापूर्वी मी मस्त असं तुळशी वृंदावन आणलं होतं आणि त्याच्यामध्ये मस्त अशी तुळस लावली. कशी आली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.